तर 16 आणि 17 फेब्रुवारीला लोणावळ्यामध्ये काँग्रेसचे चिंतन शिबिर होणार आहे। मात्र त्यापूर्वी काँग्रेसमधील एक वेगळीच खदखद समोर आलेली आहे। काँग्रेसच्या चिंतन शिबिरासाठी राज्यभरातील 300 पेक्षा जास्त महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी यांना बोलवण्यात आले। मात्र या चिंतन शिबिरामध्ये प्रदेश सचिवांना निमंत्रित करण्यात आलेले नाहीये। त्यामुळे सर्व प्रदेश सचिवांनी या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। पक्षाचे प्रदेश पदाधिकारी आमचं ऐकत नाहीत, त्यामुळे आम्हाला वरिष्ठांकडे तक्रार करण्याशिवाय आता पर्याय नाही, असंही काही सचिवांनी म्हटलंय। विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाचा व्हॉट्सअप ग्रुप देखील ओनली फॉर ॲडमिन करण्यात आल्यामुळे तक्रारीचा सूर वाढलाय। सचिव हा कोणत्याही संघटनेचा एक महत्त्वाचा दुवा असतो जो जमिनी स्तरावर काम करतो आणि अशा महत्त्वाच्या व्यक्तींना जर प्रदेश काँग्रेस कमिटी शिबिरास आमंत्रित करत नाही आहे किंवा त्यांना डावलल्या जात आहे याची खदखद प्रत्येक सचिवांमध्ये आहे। मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व सचिवांचे फोन येत आहे की ही असं का होत आहे, म्हणजे आपल्याला का डावललं जात आहे। हे अतिशय दुर्दैवी आहे आणि मला वाटतं या शिबिराला जर बोलवलं नाही आहे अतिशय दुर्दैवी आहे। आम्ही याची निश्चितच वरिष्ठांकडे तक्रार करू। आणि या संदर्भातले अपडेट घेऊयात, नागपूरमध्ये जाऊयात। आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजित, काँग्रेसच्या चिंतन शिबिरामध्ये प्रदेश सचिवांना एंट्री नाहीये, त्यामुळे एक वेगळीच खदखद या निमित्तानं समोर आलेली आहे। एकीकडे काँग्रेसला गळती लागलेली असताना पुन्हा एकदा असंतोष आपल्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतोय, काय माहिती आहे? नक्कीच संघटनेसाठी चिंतन शिबिर जो होत आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। स्वतः राहुल गांधी या चिंतन शिबिराला ऑनलाईन मार्गदर्शन करतील म्हणून प्रदेशातील 300 जे महत्त्वाचे नेते आहेत त्याच्यामध्ये आजी माजी खासदार आहे, सर्व आमदार आहे, सर्व जिल्हाध्यक्ष आहे, काँग्रेसचे जे वेगवेगळ्या आघाड्या आहेत त्याचे जे प्रमुख आहेत आणि काँग्रेसचे जे प्रदेश महासचिव आहेत यापर्यंत सर्व नेत्यांना बोलवण्यात आलेलं आहे। मात्र जे प्रदेश सचिव आहेत त्यांना वगळण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे प्रदेश सचिवांनी या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की ग्राउंडवर विविध मतदारसंघांमध्ये लोकांमध्ये जाऊन आणि कार्यकर्त्यांमध्ये जाऊन प्रदेश सचिव काम करत असतात, त्यामुळे या चिंतन शिबिरामध्ये प्रदेश सचिवांना संमिलित करणं अत्यंत आवश्यक होतं असं त्यांचं म्हणणं आहे। मागच्या चिंतन शिबिरामध्येही प्रदेश सचिवांना सहभागी करण्यात आलेलं नव्हतं आणि तेव्हा हा मुद्दा जो आहे तो वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्यात आलेला होता। त्याच्यानंतरही सुधारणा झालेली नाही अशी एक तीव्र नाराजी जी आहे ते अनेक प्रदेश सचिव जे आहेत त्यांनी व्यक्त केलेली आहे। सोबतच काँग्रेसचा प्रदेश काँग्रेस कमिटीचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, तो व्हॉट्सअप ग्रुप गेल्या काही आठवड्यांपासून ओनली फॉर ॲडमिन करण्यात आलेला आहे। त्यामुळे खालून वरती होणारा जो एक डायलॉग आहे तो बंद झालेला आहे असं अनेक प्रदेश सचिवांचं म्हणणं आहे। त्यामुळे चिंतन शिबिर काँग्रेसचा होत असलं तरी त्याच्या पूर्वी काँग्रेसमध्ये जी खदखद निर्माण झालेली आहे त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठांना एक वेगळं चिंतन करण्याची वेळ आल्याची स्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते। निश्चित धन्यवाद रजत या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।